नमस्कार मित्रांनो, मी PSI अजिंक्य शंकर पवार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो. गेले काही व्हिडिओ आपण प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आणि काही IMP टॉपिक्स आहेत ते डिस्कस केले. तर आजचा आपण जिओग्राफीचे IMP टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक सांगणं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये मी जो अभ्यासाच्या काळामध्ये ज्या काही मी ट्रिक्स तयार केल्या त्या ट्रिक्स मी तुम्हाला या YouTubeच्या माध्यमातून शिकवणार आहोत. मित्रांनो या ट्रिक्स कशासाठी तर सध्या आपल्याला का नाही मॅथ्स रिझनिंगला 20 क्वेश्चन आपल्याला पुरवले येणार आहेत. एका तासामध्ये आपल्याला 60 क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर कमीत कमी आपल्याला एक 25 मिनिटं मॅथ्स आणि रिझनिंगसाठी राहावी. तर ते कशी वाचता येतील हे जे आपले आज सपोज जिओग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल हे जे असे विषय आहेत की ह्यांची उत्तरं लगेच निघतात. पटकन आपण त्यात कमी टाइम मध्ये उत्तर काढून जास्तीत जास्त वेळ कसा मॅथ्स रिझनिंगला राहावा ह्या दृष्टिकोनातून आपण काही मी ट्रिक्सचा वापर करायचो. तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण YouTube वरती ट्रिक्स अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तुमची दाबून ठेवा. येणाऱ्या 75 दिवसामध्ये आपण प्रत्येक विषयावरच्या ज्या ट्रिक्स आहेत माझ्या त्या मी या YouTube मधून आपल्याशी शेअर करणार आहे. तर अधिक न वेळ घालवता आपण आता जिओग्राफीच्या IMP टॉपिक्स आणि डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला 10 मार्काला प्रीसाठी जिओग्राफी आहे. तर 9 किंवा 8 इथं आपल्याला मार्क आले पाहिजेत, कारण हा असा विषय आहे की हमखास याच्यावरती प्रश्न सोपे असतात तुलनेनं आणि सर्वांना ते येतात. तर आज आपण काही मी IMP टॉपिक्स काढले आहेत. ह्या 10 पैकी मित्रांनो 7 मार्क हे महाराष्ट्र जिओग्राफी चे असतात आणि जे 3 आहेत ते आपले इंडिया जिओग्राफी असतात. तर इंडिया जिओग्राफीसाठी विशेष काय करायची गरज नसते. जे हातनोजी सरांचं एक बुकलेट मिळतं, छोट्या नोट्स आहेत त्या इंडिया जिओग्राफीच्या, त्या तुम्ही जर केल्या तर त्या सफिशियंट आहेत. पण महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण विस्तृत करणं गरजेचं आहे. हे जे काही मी IMP टॉपिक्स काढलेत ते या ठिकाणी तुम्ही करणं एकदम इत्तमभूत आहे आणि ते तुम्ही केले पाहिजेत. तर कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत आपण सुरुवात करूया आता. शिखरे आणि उंची. मित्रांनो 100% गेल्या कालावधीमध्ये प्रश्न येतात की शिखरांची उंची काय आहे किंवा त्यांचे चढता क्रम उतरता क्रम लावायला आपल्याला याच्यावरती प्रश्न असतात. त्यामुळे शिखरे आणि त्यांची उंची करणं गरजेचं आहे. पुढील महत्वाचा घटक आहे महाराष्ट्रातील जे घाट आहेत. घाटा संदर्भात काय करायचं. आता आंबोली घाट आहे, हा सावंतवाडी ते बेळगावला जोडतो. तर हे असे या अनुषंगाने असे घाट करणं महत्वाचे आहेत. हा घाट आहे कुठल्या 2 ठिकाणांना जोडतो आणि विशेष करून उत्तरेकडून जे दक्षिणेकडचे घाट आहेत ते क्रमाने तुम्हाला माहिती असले पाहिजेत. यासाठी तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करताना कायम आपल्यासोबत एक मॅप ठेवायचा आणि मॅप वरती ठिकाणी ते बघत राहायचं आणि व्हिज्युअलायझेशनच्या मेथडनं अजून ते तुमचं इम्प्रूव्ह होऊ शकतं. पुढील घटक आहे जलविद्युत प्रकल्प आणि औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे. आता हे जे औष्णिक विद्युतवर तर 100% हमखास प्रश्न आहे. त्यामुळं कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला औष्णिक विद्युत आहे, जलविद्युत आहे, हे पवन विद्युत आहे, हे तुम्ही करणं या ठिकाणी गरजेचं आहे. पुढील घटक आहे महाराष्ट्रातील डोंगररांगा आणि टेकड्या. आता महाराष्ट्रातील जे काय आपल्या प्रमुख डोंगररांगा आहेत, हरिश्चंद्र असेल, सातपुडा असेल, नंतर इकडे शंभू महादेव असेल, या ज्या डोंगररांगा आहेत त्या कुठल्या 2 नद्यांना सेपरेट करतात, कुठल्या नद्यांची खोरी यापासून वेगवेगळे होतात ते करणं. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्रातील काही छोट्या टेकड्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्या जिल्ह्यावाईज ज्या प्रमुख टेकड्या आहेत त्या देखील करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यावर देखील प्रश्न आहेत. पुढील घटक आहे महाराष्ट्राची जी नदी प्रणाली करताना काय करायचं आहे. नदी प्रणाली करताना ज्यावरती उगमाचं ठिकाण कोणतं आहे, त्या नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या ह्या नद्या कोणत्या आहेत, त्याचप्रमाणे त्याच्यावरती कुठला संगम आहे किंवा नदीकाठावरील जी काही प्रमुख शहर आहेत ते करणं गरजेचं आहे. विशेष करून ज्या कोकणातील नद्या आहेत त्या कोकणातील नद्यांची उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम हा तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि कोणत्या नदीवरती कुठली खाडी हे देखील या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. कुठल्या नदीवरती कुठली खाडी हे देखील तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे. पुढील घटक आहे राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र निर्मिती प्रकल्प. आता महाराष्ट्रातील जे काही राष्ट्रीय उद्यान आहे आणि व्याघ्र प्रकल्प आहे हे तुम्ही एकदम 100% ह्याच्यावरती क्वेश्चन असतोय आणि हे पाठ असणं तुम्हाला महत्वाचं गरजेचं आहे. पुढील घटक आहे आणि त्याचप्रमाणे व्याघ्र प्रकल्पावरती तुम्ही जे रिसेंटची जी गणना आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे भारताच्या अनुषंगाने कुठल्या राज्यामध्ये वाघांचं प्रमाण जास्त आहे किंवा त्याची काही संख्या असेल आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे. पुढील घटक आहे महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे आणि धबधबे. महाराष्ट्रातील जे काही गरम पाण्याचे झरे आहेत आणि धबधबे, आता कुठल्या नदीवरती कुठला धबधबा आहे किंवा जे गरम पाण्याचे झरे आहेत त्यांची ठिकाणं कुठली आहेत ते कुठल्या जिल्ह्यात आहेत ते या ठिकाणी पाहणं तुम्ही गरजेचं आहे. पुढील जे जलाशय आहेत मुक्ताई सागर असेल, आपला यशवंत सागर असेल, हे जे काही जलाशय आहेत ते कुठल्या नदीवरती कुठला जलाशय आणि कुठल्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पुढील घटक आहे लेणी, ठिकाणे आणि जिल्हे. मित्रांनो जास्त करून प्रश्न असेच आहेत जे आपले जे प्राकृतिक घटक आहेत त्यांचं
ठिकाण कुठं आहे ह्याच्यावरती जास्त प्रश्न आहेत. त्यामुळं मॅपचा तुम्ही अभ्यास करताना प्रचंड वापर करायचा आहे. पुढचा घटक आहे महाराष्ट्रातील जे काही व्याघ्र असेल किंवा राष्ट्रीय उद्यान असेल, जलविद्युत प्रकल्प असेल, औष्णिक विद्युत असेल किंवा पवन निर्मिती, यामध्ये पहिला उपक्रम कुठल्या जिल्ह्यामध्ये सुरू केला किंवा कुठला तो पहिला आहे. ज्या ठिकाणी पहिली घडामोडी कुठलीही घडती ते एमपीएससी मध्ये आणि कंबाईन विशेष करून आपल्या 100% करंट रिलेटेड तर तुम्हाला मी सांगितलं जाईल. पहिल्या घडामोडी एकदम 100% येतात आणि त्या करत तुम्ही गरजेचं आहे. पुढील घटक आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि त्यांचे जिल्हे कुठले आहेत. आता विदर्भमध्ये विस्तृत असे खनिजसाठा आहे, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये तुम्हाला बॉक्साईट सापडते. हे जे काही घटक आहेत ते या ठिकाणी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं खनिज विस्तृतरित्या करणं गरजेचं आहे. पुढील घटक आहे महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय मार्ग. आता जे काही नॅशनल हायवे आपले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा नॅशनल हायवे कोणता आहे, कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, कुठल्या 2 शहरांना जोडतो हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कुठलं सर्वात लहान आहे हे देखील, आणि महाराष्ट्रात संपणारे असे काही राष्ट्रीय मार्ग आहेत ते देखील या ठिकाणी करणं तुम्ही गरजेचं आहे. पुढील आहे महाराष्ट्रातील आदिवासी जाती. आता महाराष्ट्रातील आदिवासी जाती विशेष करून ज्या अतिमागास आदिवासी जाती आहेत तर त्या कुठल्या ठिकाणी त्यांचं लोकेशन आहे, कुठल्या ठिकाणी असतात त्या ते तुम्ही करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी जमाती या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढे आहे जिल्हा निर्मितीचा क्रम. आता महाराष्ट्र 1960 महाराष्ट्र निर्मिती झाली, त्यापासून जे काही महाराष्ट्राचे जिल्ह्यांचं विभाजन होऊन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली, कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये ते झाली तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि ते इयर या ठिकाणी क्रमानं करणं गरजेचं आहे. पुढील आहे खडकांचे प्रकार. आता महाराष्ट्रात विविध जे खडक सापडतात, आर्केन असेल, बेसॉल्ट असेल, या ठिकाणी जे खडक आहेत ते खडक कुठल्या रिजनमध्ये कुठल्या विभागात कुठले खडक आढळतात तर ते देखील आपल्याला प्रश्न आयोग विचारते आणि त्या देखील तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढील घटक आहे महाराष्ट्रातील युनेस्को वारसास्थळे. आता युनेस्कोने जे काही महाराष्ट्रातील वारसास्थळ घोषित केलेत ते कुठल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत, पहिलं कुठलं आहे, आता रिसेंटचं कुठलं महाराष्ट्रातील युनेस्कोचं वारसास्थळ आहे का ते या ठिकाणी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. पुढील घटक आहे जिल्हे आणि त्यांचे बीच. म्हणजे आता जे आपली महाराष्ट्राला 720 किमीची विस्तृत अशी समुद्र किनारपट्टी लाभल्या तर त्या ठिकाणी जे असणारे प्राकृतिक भूरूप आहे बीच, पुळण त्याला आपण म्हणतो, तर ते पुळण कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं पुळण आहे ते या ठिकाणी प्रश्न याच्यावरती आलेले आहेत आणि ते करणं गरजेचं आहे. आता पुढील घटक आहे महाराष्ट्रातील वने संपत्ती. आता महाराष्ट्रातील वने संपत्ती करताना महाराष्ट्रातील सदाहरित वने कुठे आहेत ती, त्यानंतर पानझडी वने कुठे आहेत, काटेरी वने हे कुठे आहेत ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या वनांमध्ये कुठले वृक्ष आहेत, ते वने आर्थिकदृष्ट्या म्हणजे इकॉनॉमिकली कसे आहेत, त्यातनं काय कुठली आपल्याला साधनं आपण त्यातनं निर्माण करतो ते वनांच्या अनुषंगानं पाहणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे रिसेंटची वनगणना आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाण आहे वनांचं, कुठल्यात कमी आहे, तर हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावरती देखील क्रमवारी विचारले जाते की जास्त वनसंपत्तीकडून कमी वनसंपत्ती असणाऱ्या जिल्ह्यांचा क्रम लावा, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढील आहे गडकोट आणि जिल्हे. आता जे काही शिवाजी महाराजांचे आपले गड किल्ले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले गड किल्ले आहेत. पुढील घटक आहे मृदा. आता महाराष्ट्र असा विस्तृत आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मृदा आहेत. कोकणात जांभी मृदा आढळते, पश्चिम मराठवाड्यात या ठिकाणी काळी मृदा आढळते, तिकडं विदर्भामध्ये तांबडी मृदा, अशा ज्या काही मृदा आहेत त्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठली मृदेचं क्षेत्र आहे ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील महत्वाचा घटक आहे आणि जो वारंवार याच्यावरती प्रश्न आहे की स्थलांतरित शेती. आता महाराष्ट्रातील असेल, भारतातील असेल आणि जगातील देखील असेल, हे जे एक 20 प्रकार साधारण आहेत स्थलांतरित शेती, त्याच्यावरती मी 100% येणाऱ्या काळामध्ये एक ट्रिक्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये टाकणार आहे. तर ते महाराष्ट्रातील आणि जगातील स्थलांतरित ज्या शेतीच आहे आणि त्यांचा प्रकार कुठल्या यात कुठली शेती केली जाते ते देखील पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे. पुढील महत्वाचा आणि आयोगाचा 100% आवडता घटक वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रांती, हरित क्रांती असेल, दुग्ध क्रांती असेल, तंतू क्रांती असेल, सुवर्ण तंतू असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या क्रांती आहेत त्या या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यांचं जनक कोण आहे क्रांतीचं ते देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पुढील आहे महाराष्ट्रातील पठारे. आता महाराष्ट्रातील जे काही पठारे आहेत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे या पठारांचा क्रम काय आहे ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. असे मित्रांनो, हे जे जॉग्राफीचे मी IMP टॉपिक्स काढलेत यावरती हमखास क्वेश्चन आहेत. हे करून मग आपण इतर अजून विस्तृत करू शकता, पण हे आधी प्राधान्याने तुम्ही करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉग्राफीचे पाहिले, मागील व्हिडिओमध्ये देखील आपण विस्तृत सर्वेक्षणची स्ट्रॅटेजी आणि त्यांच्या IMP टॉपिक्स बघून घेतले आहेत. येणाऱ्या कालावधीत देखील जे आपली ट्रिक्सची बॅच म्हणतो मी, आपली व्हिडिओ सिरीज ते आपण युट्यूबवरती टाकणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला कसा वेळ कमी लागेल जीएसला आणि मॅथ्स रिझनिंगला वेळ अधिक देता येईल ह्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर तुर्तास आपण या ठिकाणी थांबतोय.
असंच ह्या व्हिडिओला आमच्या सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओवरती खाली कमेंट करा आणि तुमचा काही प्रश्न असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कळू द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तरी कळवा किंवा काही त्रुटी असतील व्हिडिओमध्ये. आता हा प्लॅटफॉर्म मला नवीनच आहे, तर ह्याच्यावरती तुम्ही काही त्रुटी असताल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा, त्याप्रमाणे मी सुधारणा करत जाईल. तुमचाच मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.